कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवन् व्यास सर्वशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्तिसत्यवती सुतः। नमस्तुभ्यं भगवती ज्ञानवैराग्यशालिनी नारदाय सर्वलोकपूजिताय सुरऋषिः शुकुरु प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशे मदज्ञानविनाशाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। योऽन्तप्रविश्वमाचित्वां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलं शक्तिधरां स्वधाम्ना अन्यस्त्वं गादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै निकाराय नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। श्रीरंगनाथं गुरुराजवर्य मोक्षज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदावरिष्ठं। कृष्णो नारायणो वन्दे कृष्णो वन्दे ब्रजप्रियं कृष्णो द्वैपायनो वन्दे कृष्णो वन्दे प्रथायुधं। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नेतपानिं मण्डनं मण्डनाना समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नेतपानिं मण्डनो मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की बजरंगबली हनुमान की राजुवाच कथितोष विस्तारो भवता सोमश्रूयो राज्ञां शोभयत त्यानां चरितं परमं। आज या भागवत कथेच्या
5व्या दिवसाला आपण आरंभ करत आहोत. सर्व गावकऱ्यांच्या प्रेमानं, साधू संतांच्या आशीर्वादाने हा चालत आलेला सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मौजे पासदगाव तालुका जिल्हा नांदेड सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा नाम सप्ताह आणि त्या तरुण मंडळाच्या सहकार्याने सुंदर असं हे ज्यांनी हे रोपटं लावलं हरिभक्तपरायण अशोकजी महाराज किरकन इवरले से रोप लाविले से द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी या न्यायाप्रमाणे आज 35व्या वर्षाला आपण पदार्पण केलेलं आहे. कालपर्यंत आपण सुंदर असं कथेचं विवेचन श्रवण केलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या लीला पाहतो. भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव पाहिला आपण काल. भगवान परमात्म्याने भक्तासाठी दैत्यांचा संहार करण्यासाठी साधूंचा मान घेऊसी दैत्याचे कुळी नासी. दैत्यांच्या कुळाचा नाश करणारा परमात्मा आहे. कारण सुजीचा जो प्रश्न आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भगवान परमात्मा धर्मावर ग्लानी आली की अवतार घेतात. कच्छ मच्छ नरसिंह वराह अनेक अवतार घेतले देवानी. किती अवतार आहेत महाराज देवाचे. काही ठिकाणी 10 अवताराचं वर्णन आहे, काही ठिकाणी 24 अवताराचं वर्णन आहे. आणि तसं जर पाहिलं तर भगवान परमात्म्याचे अवतार सांगणंच होत नाही. अवताराच्या राशी तो हा, अवताराच्या राशी तो हा, उभा विटेवरी अवताराच्या राशी तो हा, अवताराच्या राशी तो हा, उभा विटेवरी अवताराच्या राशी तो हा. शंख चक्र गदा पद्म सहित हरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी, दिखिला दिखिला माय, दिखिला दिखिला माय देवाचा देव, दिखिला दिखिला माय, देखिला देखिला माय, देखिला देखिला माय देवाचा देवा, देखिला देखिला माय. देवाचा एक अवतार नाही. अवताराच्या राशी त्वा वाविटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवताराच्या राशीच राशी आहेत. रास कशाला म्हणतात? जुन्या काळामध्ये रास टाकायचे. आपल्या शेतामध्ये धान्य काढलं की रास पडायची आणि ती रास झाकून टाकायची. जेव्हा महादेव काढायचा आणि संध्याकाळी कोलबोग झाली की किती धान्य झालंय सांगता येत नाही. रास पडलेली. आता रासही नाही, खळही नाही. ब्राह्मणालाही मिळ लागणं, गोसायलाही खळ सापडणं. राशीत धान्य किती मालकालाही माहित नाही, गड्यालाही माहित नाही. तसं भगवंताचे किती अवतार आहेत. अवताराच्या राशीत अनुभराय वर्णन करतात. सांगता येत नाही एवढे अवतार आहेत भगवान परमात्म्याचे. मनुष्याचा अवतार घेता लवल नाही महाराज. कासवाचा अवतार घेता लवल नाही. माशीचा अवतार घेता लवल नाही. नरसिंहाचा अवतार घेतला काल प्रल्हादा करता लवल नाही देवाचं. द्रौपदी करता भगवान परमात्म्याने वस्त्राचा अवतार घेतला. वस्त्री हरण वस्त्री कैसी झाली माऊली, कौरवी 45 सभे माझी अनिली.
वस्त्री हरण वस्त्री कैसी झाली माऊली. द्रौपदी करता भगवान परमात्म्याने वस्त्राचा अवतार घेतला. अर्जुना करता परमात्मा एक दिवस अर्जुन आणि भगवान परमात्मा वनामध्ये फिरण्याकरता गेले. अर्जुन म्हणला, देव मला तहान लागली हो, आणतो पाणी. सर्वी घेतली ती पितळची. भगवान परमात्म्याने पाणी आणण्याकरता गेले. एकटी अर्जुन बसले आणि अर्जुनाला मनात आलं, सुभद्रा आली असती तर बरं झालं, सुभद्रालाही वन पाहता आलं असतं, सुभद्रेला आणलं असतं तर नुसतं मनात आणलं फक्त अर्जुनानं. चिंतिल्या रोकडे मनोरथ, भक्तांनी मनात आणायची आवादी. मनात आणलं की परमात्मा तो मनोरथ पूर्ण करतो. मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राही बुद्धी त्याचे पायी. काय मनात संकल्प आहे आपल्या, भगवान परमात्मा पूर्ण करतो. आपण त्याची सेवा केली, त्याला संकल्प पूर्ण करावा लागतो. अर्जुनाच्या मनात आल्याबरोबर देवाने तेच रूप धारण केलं आणि सुभद्रा होऊन तिथं आले. सुभद्रा झाले भगवान आणि सुभद्रा होऊन तिथं खाली मान घालून बसला होता. अर्जुन जवळ गेले, भगवान ती सुभद्रा जवळ गेली. अर्जुनानं एकदम पाहिलं, सुभद्रा तू कस काय आली? म्हणजे आले मी इकून आले शॉर्टकट नंतर, तुम्ही आले इकून लांबून. असं आहे का? बोलली. अर्जुन म्हणला, लवकर जाय, देव येईल. देव पाणी आणण्याकरता गेले, जाय लवकर तो इथून. अहो मी इथं आले खरे, पण काही खून द्या मला तुमची, इथं आले म्हणून. काय खून देऊ तुला? काही बी द्या. जवळ अंगठी होती, बोटातली अंगठी काढून देऊन टाकली. सुभद्रा गेली आणि 5-10 मिनिटांनी भगवान ते कोण पाणी घेऊन आले. पाणी घेणे पे अर्जुना, पाणी पेया. कोणी आलं होतं का अर्जुना इथं? अर्जुन म्हणायला लागले, देवा इथं पक्षाचा थारा नाही, माणसाचा वार नाही, तर कोण येणार आहे? कुणीच नाही. बरोबर, चला. पूर्ण वन फिरलं आणि पूर्ण वन फिरण्यात झाल्यानंतर घरी आले. आणि घरी आल्यावर अर्जुनच्या घरी गेले, भगवानच्या घरी गेले. सकाळी उठला, नित्यक्रम आटपलं अर्जुनाचं. आणि आटोपल्याबरोबर सुभद्रेला बोलायला लागला, सुभद्रा काल वनात आलतीस, त्या वनात तुला मी अंगठी दिली, ती अंगठी मला देऊन टाक. सुभद्रा म्हणली, कोण्या वनात आलते आणि कोणाची अंगठी? तुम्ही कोण्या बाईला अंगठी देऊन बसले आणि मला अंगठी मागायला लागले? काय वेळ आहे तुमचा? अर्जुन म्हणतो, तुला अंगठी देईल ती लबाड बोलू नकोस. तू म्हणली मला खून द्या काहीतरी. अहो मी आलेच नाही, माझे घरचेच कामं संपत नाहीत. मला 12-1 वाजायला कथेला जाणं होईन झालंय. आणि कधी जाईल मी वनात कोण्या फिरायला? सुभद्रा मोकळी नव्हती, मला तुझ्यासाठी आले वनात. सुभद्रा मोकळी नव्हती ना, घरचे काम आहेत स्त्री मंडळीला. मोकळं हलता येत नाही, फिरता येत नाही. फार भांडण त्यांचं चालू झालं, फार फारकतीपर्यंत भांडण गेलं. साखळी लावून घेतली दाराची आणि अर्जुन बोलायला लागले मोठमोठ्यानं. तितक्यात एवढं भांडण प्रकोपाला गेलं आणि तिकडून भगवान आले. भगवंतांनी हाक मारली, सुभद्रा, अर्जुना दार उघडा. अर्जुन म्हणतो, सुभद्रे आता का बस, झालं ते झालं, शांत बस. आता का भिल म्हणली मी? आता तर माझा भाऊ आलाय आणि माहेरचा आधार भेटला, मग तर आता घाबरायचंच काम नाही. मुख्यमंत्री भाऊ म्हणलं, काय पाहायचं काम आहे? आता आधार भेटलाय आम्हाला माहेरचा, आता भेणार नाही. का भेणार? दारू उघडलं. काय झाले अर्जुना? अर्जुन बोलत नव्हता, खाली मान घातली. सुभद्रा बोलायला लागली, आता काय जर सांगून टाका, भांडण नेमकं झालंय काय? फारकतीवर आलंय देवा भांडण आमचं. नेमकं झालंय काय अर्जुना? झालंय काय सुभद्रा? अहो मी काल घरीच होते रे, हे म्हणते कोण्या वनात आलते तू फिरायला, तुला मी अंगठी दिलेली, ती अंगठी देऊन टाक. आणि तेवढ्यात हे असे बोट करायला, असं बोट कर, असं बोट कर, इकडे बोट कर, तिकडे बोट कर.
अर्जुनानं देवाच्या बोटात अंगठी पाहिली. आता अर्जुन म्हणला माझी अंगठी तर देवाजवळ दिसती, काय भानगडी नेमकी? अशीच अंगठी होती माझी. भगवान म्हणले अर्जुना तुझंही बरोबर आहे. बर सुभद्रा बोला देवा तुझंही बरोबर आहे. दोघांचं कसं बरोबर? एकाच चूक होईल ना देवा. दोघांचंही बरोबर आहे. अर्जुना करता सुभद्रा अगदी तेही खरंय. सुभद्रा अर्जुन बोलतोय तेही खरंय. सुभद्रेला काहीच कळत नव्हतं, अर्जुनाला काहीच कळत नव्हतं. अर्जुन म्हणले नेमका घोटाळा काय देवा, सांगा ना तुम्ही, नेमकं भानगड काय? म्हणजे अर्जुना तुझ्या मनात आलं पाणी आणण्याकरता गेल तू चरवी घेऊन, त्यावेळेस मनात आलं सुभद्रा इथं असते तर बरं झालं असतं. सुभद्रेचं रूप घेऊन मीच आलो होतो. सुभद्रेचं रूप मीच घेतलं होतं, मीच आलो होतो सुभद्रावरून. अर्जुनाची पत्नी व्हायला, पत्नीचा अवतार घ्यायलाही देवाला भीती नाही वाटली. नाही लाज धरीत किती अवतार आहेत महाराज देवाचे, अनेक अवतार आहेत. काही अंश अवतार, काही अंश, काही कला, काही विशेष, काही परिपूर्ण आणि काही पूर्ण अवतार आहे. त्या पूर्ण अवतारापैकी राम आणि कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. दुर्जनाचा येणे करुणी सहार पूर्णावतार राम कृष्ण. दुर्जनाचा सहार करण्याकरता भगवान परमात्म्याने हा पूर्ण अवतार घेतला, राम अवतार आणि कृष्ण अवतार. चरितम रघुनाथस्य शतकोटी परिविस्तरम एकैकक्षरम पुंसा महापातकनाशनम. भगवान रामचंद्र प्रभूचं चरित्र महापातकाचा नाश करणार आहे. भगवंताचं राम 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 जर नाव घेत बसलो पाप जळून जातं आणि पुण्य पदरात पडते. किती पाप असू द्या, किती पाप असू द्या. एक डबीची गाडी त्यांनी पेंढी जळते निवळही जळती. पेंढी जळण्याकरता एकच काडी, निवळही जळण्याकरता म्हणजे डबी लागते. अजिबात ना, एका काडीत काम झालं. त्रणाग्नी मेळे समरस झाले, त्रणाग्नी मेळे समरस झाले, समरस झाले, समरस झाले. तैसे नाम गेले जपता हारी, तैसे नाम केले जपता हारी, तैसे नाम केले जपता हारी, तैसे नाम केले जपता हारी. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, जय हो. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. त्रणाग्नी मिळी समरस झाले, तैसे नामे गेले जपता हरी. ज्ञानोबराय वर्णन करतात हरिपाठामध्ये. किती पाप असू द्या,
देवाच्या नामात एवढी शक्ती आहे, राम नामात एवढी शक्ती आहे. राम म्हणता रामचे होई जे, पदवी बैसोनी पदवी घेजे. ऐसे सुख वचनी आहे, असं सुख आहे त्या रामनामामध्ये. राम श्रेष्ठ आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काम सोडायचं काम नाही. जिथं असाल तिथं असोनी संसारी, जीव वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात राहून देवाची भक्ती, देवाचं भजन करता येतं, राम नाम घेता येतं, राम 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 म्हणत राहा. काय होईल? यमाची यातना कमी कमी होऊन जाईल. आधी घेरे राम नाम सामा भरे हा उत्तम, नाही तरी एम दात खातो करकरा. राम अवतार श्रेष्ठ अवतार, एक पत्नी एक वचने एक बाणी. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. जसं वाल्मिकानं लिहून ठेवलं तसेच भगवान रामचंद्र प्रभू वागले. सुंदर अवतार आहे महाराज राम अवतार. रामायण वागण्याकरताय, गीता जीवन जगण्याकरताय, आणि भागवत कथा मरणाला मारण्याकरताय, मरण संपवण्याकरताय. भावाभावाने कसं वागावं, जावाजावाने कसं वागावं, बाप लेकांनी कसं वागावं, सावत्र आई करता रामचंद्र प्रभूंनी वनवास स्वीकारला. पितृ वचनाकारणी आई वनवासा गेलो. जगाच्या मालकाला वनवास स्वीकारला का? आईचं वचन खरं करण्याकरता. काय सावत्र भावाचं प्रेम आहे, काय बंधू प्रेम आहे. राम वनात निघाले तर लक्ष्मणजी सेवे करता सोबतच आहे. काय बंधू प्रेम आहे. एका भावाकरता दुसरा भाऊ सारखा रडतो. काय बंधू प्रेम आहे. काय भरताचं प्रेम आहे. राम वनात गेले तर भरताचं स्मरण करतात. एकटे बसले आणि स्मरण चाललंय रामाचं. भरत भरत भरत. का? भावाभावाचं किती प्रेम असलं पाहिजे. माई लेकराचं काय प्रेम, काय भाव असला पाहिजे हे रामायण सांगत असतं. जीवन वागण्याकरता, जीवनात वागण्याकरता, आचरण करण्याकरता, संसार सुखी होण्याकरता रामायण आहे. राम अवतार श्रेष्ठ अवतार आहे. सोमवंशामध्ये हा सूर्यवंशात हा अवतार घेतला आणि चंद्रवंशाला आनंद देण्याकरता भगवान परमात्म्याने कृष्ण अवतार घेतला. सुंदर असा कृष्ण अवतार. किती सुंदर आहे महाराज कृष्ण अवतार. फार सुंदर अवतार. रामही साजरा आहे आणि कृष्णही साजरा आहे. बाकीचे अवतार तेवढे साजरे नाहीत. वराहाचा अवतार आहे, साजरा आहे का ते? वराह म्हणजे डुक्कर. डुक्कर चांगलं आहे का? चांगल्या ठिकाणी चरतय का? पण का देवाने अवतार घेतला असेल डुकराचा? या अवतारात देवाला एक सांगायचे, ज्या स्थितीत तुम्हाला ठेवलेलं आहे त्या स्थितीत सुख मानत चला. ठेविले आनंते तैसीची राहावे. ठेविले आनंते तैसीची राहावे. ठेविले आनंदे तैसीची राहावे. इथे असुरावे समाधान. इथे असुरावे समाधान. जय हो.
अनंते तैसी चिरावी चित्त्या सुद्यावी समाधान. जसं देवानं ठेवलं त्या स्थितीत सुख मानत चाललं पाहिजे माणसानं. माणूस आज दुःखी का आहे? आपल्यापासून मोठ्याकडे माणूस पाहत असतो, आपल्यापासून लहानाकडे पाहत चला. मोठ्याकडे पाहत गेलं की दुःखच निर्माण होते. एकरवाल्यानं ज्याला काहीच नाही त्याच्याकडे बघा, ज्याला छताचं 1 रूमचं घर आहे, त्यानं पालावाड्याकडे पाहिलं पाहिजे. काय पालातल्याला काय जागा तरी पोट त्याची आहे का? आपल्याला देवाने एक तरी घर दिलंय, राहतोच आपण त्या सुखानं घरात, पण नाही समाधान प्राप्त होत. वाटतं एकाचे 2 घरं कधी करू, एकाचे 2 मजले कधी करू. आहे त्यात सुख मानित नाही माणूस. रस्त्याने माणूस चालला, उन्हाचा पारा आहे, पाय पोळाय लागले चरचर. त्या माणसाचे पाया चप्पल ना बूट. तसा चलता चलता पाठीमागून एक बूटवाला माणूस चालला. जोपर्यंत बूटवाला पाहत नव्हता तोपर्यंत तो बगर चप्पलवाला सुखी होता. बूटवाला पाहिला की म्हणला, सुखी राव, काय जीवन सुखी. म्हणला याला पायाचं टेन्शन नाही, पाय पडत नाही, कुठं काही जाऊ द्या, किती लांब जाऊ द्या, खरा सुखी. बुटावाला चलता चलता पाठीमागून सायकलवाला आला. एक सायकलनं त्याला मागं टाकलं, ते पुढं निघून गेला. बुटावाला सुखी होतं. कुठपर्यंत सायकलवाला पाहत नव्हतं तोपर्यंत सायकल बघितली की त्याचं दुःख वाटलं. अरे काय सुखी, याला पांडल मारलं की बस निघाला, खरा सुखी. सायकलवाला कुठपर्यंत सुखी? एखादी मोटरसायकल ओव्हरटॅक करत नाही तोपर्यंत. मोटरसायकलनं ओव्हरटॅक केलं की सायकलवाल्याला दुःख झालं. म्हणलं टेन्शन नाही, याला काही नुसतं आपलं एक्सिलेटर वाढवलं की गाडी पळते, सुखी आहे. मोटरसायकलवर कुठपर्यंत सुखी आहे? एखादी कार फॅट पाहत नाही. कार पाहिली, मालकीन झोपली, लेकरं झोपलेत, एसी लावलेली, काच बंद केलेत आणि मालक मस्त गाडी हाणायला. मोटरसायकलला ओव्हरटॅक केलं. त्या मोटरसायकलवाल्यांनी पाहिलं, म्हणलं काय सुखी येत राव, याला ऊन लागणं, म्हणले टेन्शन नाही, मस्त समाधानी आहेत, आरामात चाललेत. कारवाला कुठपर्यंत सुखी आहे? कारवाला म्हणला खड्डे चुकू चुकू परेशान झालो, इकडून तिकडं तिकडून इकडं हेलपाटे कारीची करावं लागायले, ते सारखं स्टेरिंग फिरवावं लागायली. वरून हेलिकॉप्टर गेलं, नो टेन्शन. म्हणला खड्डा चुकवायचं काम नाही, काही नाही, वरूनच दिशा पकडलं की चाललंय. हे नांदेड, नांदेड ते औरंगाबाद, औरंगाबाद ते पुणे, सुखी खरा. पण बिघडलं की महाराज समुद्राशिवाय पडत नाही, ते सगळेच मेले म्हणे. कोण सुखी आहे? आपल्यापासून लहानाकडे पाहत चला. माणूस जीवनात सुखी समाधानी राहतो. ज्या स्थितीत देवानं ठेवलं त्या स्थितीमध्ये सुख मानत चला. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे. वराहाचा अवतार घेतला देवाने आणि वराहाच्या नंतर नरसिंह अवतार पाहिला. परभणी जिल्ह्यात जो पोखर्णीला अवतार आहे तो नरसिंहाचा अवतार आहे. राम अवतार पाहिला आणि कृष्ण अवतार पाहत होतो. कृष्ण अवताराचं चरित्र पाहत होतो आणि कृष्णाने अवतार घेतला. अवतार घेतल्यावर गोकुळामध्ये एवढा आनंद, एवढा आनंद. दासी सकाळी उठल्या सांगायला लागल्या एकमेकीला, अगं यशोदे तुला मुलगा झालेला आहे. गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती की पुढे वाटी ताटी सुट बडे. धावी की पुढे वाटी ताटी सुट बडे. एक धावी की पुढे वाटी ताटी सुट बडे. गवळणा जय हो. गवळणा सगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा सगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. वन घेऊन
झाली जय हो. जीवनी आताची नवता खाली झाली धाटी गवळणा 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणा सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला आज
भगवान की जय. गोकुळात आनंदाला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. संसारातल्या सुखाला अंतही पार आहे, भगवंताच्या सुखाला अंतही नाही पारही नाही. अंत पार नाही लेखा. काय कारण आहे? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नरनारी लोकांना आनंद झाला. दासदासींना, गोपिकांना, यशोदे मातेला, नंद बाबाला आनंद झाला महाराज. आणि आनंदाचं प्रतीक म्हणून गोकुळामध्ये गुढ्या उभ्या केल्या. ही गुढ्याची परंपरा काही आजकालची नाही. भगवान कृष्ण परमात्मा जन्मल्यावर आपणही सुंदर अशी गुढी लावलेली आपल्या गावामध्ये. गुढीपाडव्याला आपण गुढी लावत असतो. ही जी गुढीची परंपरा आहे 11,000 वर्षापूर्वी गोकुळात आणि 18,000 वर्षापूर्वी ऋषी मुनींनी लावलेली गुढी. 18,000 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. त्यांची परंपरा आपण ही चालवतो. गुढ्या लावल्या. गुढिया तोरणे, 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 गुढिया तोरणे. करीती कथा गाते गाणे, करीती कथा भगवान परमात्मा जन्म झाल्याबरोबर साधारण आपल्या गावात जर मुलगा झाला तर गावाला आनंद होतो, घराला आनंद होतो. पण जगाचा मालक जन्माला आल्याबरोबर सगळ्या गोकुळात आनंद आहे. आणि आनंदाचं प्रतीक गुढ्या लावल्या, तोरणं बांधले, फुलांचे हार, माळा, पुष्पमाळा, आणि आनंदानं गीत गाऊ लागले, भजन म्हणू लागले, कीर्तन. भगवंतालाही आवडते, भगवंताची आवड आहे. कीर्तन हे नामघोष निर्लज्ज करीती हरीचे दास. कीर्तन आवडते देवाला. करीती करीती कथा गाती गाणे,
गाणे बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढ्या बांधल्या, तोरण बांधले आणि भगवान परमात्म्याचं गीत गाऊ लागले. दासदासींना सगळ्यांना आनंद झाला. 2 लाख गायी दान दिल्या, गोदान भूदान कंचन दान अनेक प्रकारचे दान सांगितले. गर्गाचार्य आले. श्री शुकुवाच गर्ग पुरोहितो राजन यदुनाम सुयत्तमाहा. गर्गाचार्य महाराज नामकरण संस्कार करण्याकरता जीवनाचे 16 संस्कार आहेत. शेवटचा संस्कार अंत संस्कार. गर्भाधान संस्कार नंबर 1 संस्कार आहे गर्भाधान. मी काल बोललो गर्भाधान संस्कारावर. आईच्या पोटात ज्यावेळेस मूल आहे त्या जर त्या आईनं जर ज्ञानेश्वरी पारायण केलं, गीता पारायण केलं, हरिपाठ श्रवण केलं, हरिपाठ म्हटला, निश्चित मुलगा सांप्रदायिक निघतो. हा गर्भाधान संस्कार आहे. पुसवन संस्कार, नामकरण संस्कार, जातकर्म संस्कार, अन्नप्राशन संस्कार, मुंडन संस्कार, कर्णविधन संस्कार, विद्यारंभ संस्कार, चौल संस्कार, समावर्तन संस्कार, विवाह संस्कार आणि अंतिम टप्पा आहे अंत्य संस्कार. शेवट झाला. प्रत्येकाचा नामकरण संस्कार असतो. भगवंताचा नामकरण संस्कार करण्याकरता गर्गाचार्य भेटलेत. पाठ दिला बसण्याकरता गर्गाचार्यांना समोर पंचांग ठेवलं. रोहिणीच्या मांडीवर एक मुलगा होता. रामापेक्षाही बलवान मुलगा आहे. बळीराम नाव ठेवलं. यशोदेच्या मांडीवर मुलगा होता. केव्हा झालेला आहे? पंचांग पाहण्याकरता तिथी वार आणि नक्षत्र पाहावं लागतं. तिथी काय, दिनांक काय, वर्ष कोणते, दिवस कोणता होता, वेळ काय होती आणि त्या त्या तिथीवर आपली कुंडलिनी असते. त्या कुंडलिनी काय मुलाचं आयुष्य आहे, काय पुढे घडणार आहे, हे सगळं त्या कुंडलिनीवर कळत असतं. आरोग्यस्थान कसं, 12 स्थान असतात. जन्मस्थान कसं, आरोग्यस्थान कसं, लग्नाचं स्थान कसं, आयु मर्यादा किती आहे, दुःख कधी आहे, सुख कधी आहे, सगळं त्या कुंडलीवर कळतंय. काय तिथी होती? वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगतसी परीक्षिती. वसुनाम तिथी बुधवार दिवस आहे. शुकाचार्य सांगतात परीक्षितीला, सुजी सांगतात शौनक ऋषीला, महादेवजी सांगतात पार्वती आई साहेबाला, नंदबाबा सांगतात गर्गाचार्यांना. सुंदर मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, सर्वांचं आकर्षण करणारा मुलगा आहे. आता सगळ्याची कुंडली तयार देवापासून होते. याची कुंडली काय साधी असणार आहे का? सगळ्याचं आकर्षण करणार आहे, पाहिल्याबरोबर मन वेधून घेणार आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं. बोलिये श्री कृष्ण भगवान की जय. जगाच्या मालकाचा संस्कार चाललाय, नामकरण संस्कार. उपजलिया बाळकासी नाव नाही ती पासी, ठेविली नी नावीसी उदित उठी. जन्मता नाव नाही माणसाला, पण हे नाव ठेवलेलं आहे महिला मंडळाने.
तसं देवाचा नामकरण संस्कार केला आणि नामकरण संस्कार गोप गोपिका दास दासी बघायला लागल्या देवाला. आनंदाला पारावार नाही गोकुळामध्ये. महादेवाला कळालं आणि महादेवाला वाटलं मी मोहिनी अवतार पाहिला, राम अवतार पाहिला, वराह अवतार पाहिला, नरसिंह अवतार पाहिला, पण कृष्ण अवतार फारच छान आहे म्हणा. मला तो अवतार पाहायचा आहे, मला तो देव पाहायचा आहे. देव पाहण्याची इच्छा निर्माण व्हावी. जीवापासून देवापर्यंत, जीवापासून संतापर्यंत आवड उत्पन्न व्हावी. देव पहा वाटावा. देव पहावो, देव पहावो, उंच ठाई उभे राहावो. देव पाहायचंय मला. ज्ञानोबाराय म्हणले आम्ही देव पाहिला. तुकोबाराय म्हणले आम्ही देव पाहिला. सावतोबाराय म्हणले आम्ही देव पाहिला. तो हारे श्रीहरी पहिला डोळे भरी. पहिला डोळे भरी. हरे श्री हरी पहिला डोळे पहत पहने दुरी सारोनी. पहत पहने दुरी सारोनी. तोहारे पहिला पहिला तो हरी श्री हरी पहिला डोळे भरी. तो भगवान परमात्मा आम्ही पाहिला. देव पाहण्याची इच्छा निर्माण. सामान्य गोष्टी करता रडण्यापेक्षा देवा करता रडा. एक दिवस देव प्राप्त होईल. सामान्य गोष्टी संसारातल्या हे नाशवान गोष्टी. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवासवे तोटे पाडितोसे. नाशवान वस्तू करता, नाशवान पदार्थ करता रडण्यापेक्षा, मला हे नाही मला ते नाही म्हणण्यापेक्षा देवा करता रडा. एक दिवस देव भेटल्याशिवाय राहणार नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो परमात्मा मला प्राप्त व्हावा सारखी इच्छा निर्माण व्हावी. देवा करता वेळ लागाव माणसाला. भेटे लागे जीवा लागली से आस. पाहे रात्र दिवस वाट तुझी. जसं दिवाळी जवळ यावी, लेक जशी माहेराची वाट पाहते. कोणीतरी येईल माझं, कोणीतरी येईल माझं. दिवाळीच्या मुळा लेक सावली, दिवाळीच्या मुळा लेक असावली. दिवाळीच्या मुळा लेक तबल्याचा आवाज वाढवायचा. दिवाळीच्या मुळा
असावली दिवाळीच्या मुलाने कहासावली दिवाळीच्या मुलाने कहासावली पाहतसे वाटुली माऊलीची माऊलीची पौर्णिमेची चांदणीचे कुरा जीवन पौर्णिमेची चांदणीचे कुरा जीवन पौर्णिमेची चांदणीचे कुरा जीवन पौर्णिमेची चांदणी दिवाळीच्या मुळा लेखी असावनी पाहतसे वाटुली माऊलीची सारखी ती मुलगी दिवाळीची वाट पाहते. महिन्यावर दिवाळी आली, 15 दिवाळी आली, आता एका हप्त्यावर दिवाळी आली, आता 4 दिवसावर दिवाळी आली. बोटावर दिवस मापते, घटिका बोटे दिवस धरून या माप. तशी ती मुलगी दिवाळीच्या मुळाची वाट पाहते, तसं साधकानं देवाची वाट पाहिली पाहिजे. मला देव भेटावा, मला देव भेटावा, आणि देवाशिवाय समाधान होणार नाही. तुका म्हणे जन्माल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तो देव पाहिल्याशिवाय सार्थक नाही. देव पाहायचा आहे. महादेवजीनं सर्वस्वाचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजीला. भोगात देव सापडत नाही, भोगात भजन घडत नाही, भोगात काही शांती घडत नाही. भोगाचा त्याग करावा लागतो. सर्वस्वासे मुकावे तेने हरिभक्तीसी जिंकावे. अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड नेविले गे माय. अष्टभोगाचा त्याग केला महादेवजीनं. सर्वाचा त्याग करून स्मशानात राहू लागले. तेजोनी कैलास सर्व हे संपत्ती मशानात वस्ती रुद्र करी. स्मशानात राहू लागले. म्हणजे कोणतं रूप धारण केलं? मसनजोग्याचं रूप धारण केलं. अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. जोगी आला रे जोगी. जोगी आला रे जोगी. अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. हात वाजती पुंगी जोग्याचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आल्यावर यशोदेच्या दारावर आले. काय भिक्षा घेत असता महाराज? सगळा वेश पालटून टाकला होता. मसन जोग्याचा वेश धारण केला होता महादेवजीनं. भोगात काही सापडत नाही हो. त्यागा शांती रणंतरम. खंडोबा महाराज आले हो.
त्यागात शांती. त्याग पाहिजे. त्याग असेल तर सगळं प्राप्त होतंय. भोगात काही सापडं ना. भोगे रोगी जोडून या दिले अनेका अरोचिते हो का आता सकळापासोनी. भोगानं रोग वाढतो आणि त्यागानं शांती वाढते. त्यागानं सुख वाढतं. सर्वस्व सोडून दिलं, त्याग धारण केला आणि महादेवजी दारावर हाक मारली. काय भिक्षा घेत असता महाराज? करोडा सुद्धा देऊ का? काय देऊ तुम्हाला? महादेवजी म्हणले, हे लोकातलं मला काहीच नाही पाहिजे. दारावर आले तुम्ही, काय मागायचे तुम्हाला? काल झालेला जो तुमचा बाळ आहे कन्हैया आहे, तो कन्हैया दाखवा. तुम्हाला कान्हैया दाखवा. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेके कान्हैया रे कान्हैया रे जय हो. कान्हैया रे जग जेके कान्हैया रे बेटी जय हो. बेटी 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 कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेके 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 लीले वडे सावधानी वेदिले लीले वनी सावधानी वेदिले सावधानी 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 वेदिले कान्हैया रे कान्हैया जय हो. कन्हैया, मला कन्हैयाची भेट घ्यायची. कन्हैयाची भेट घ्यायची. भेट घेण्याकरता काय लागावं माणसाला? कन्हैयाचा छंद लागला पाहिजे. कन्हैयाचं वेळ लागलं पाहिजे. कृष्ण परमात्म्याची चिंता लागली पाहिजे. कधी भेटेल रघुपती मजला सांगबा मारुती. सारखी भेट व्हावी, तळमळ लागली पाहिजे. कन्हैयाची भेट व्हावी आम्हाला. आणि एकदा भेट झाली की जीवनाचं सार्थक होऊन जाते. यशोदेने पाहिलं त्या बाबाकडे. यशोदा म्हणते, मला याची भीती वाटायला लागली. जटा वाढलेल्या, हातात ढोण्या काय घेतलेला,
मला पाहून भीती वाटायला लागली. या बाबाची माझा कन्हैया नाही दाखवणार मी. दाखवत नाही तुला बाबा मी कन्हैया, दाखवत नाही, नाही दाखवत, इथंच थांबणार आहे. यशोदेने दार लावून घेतलं आणि दार लावल्यावर भगवान बसून जोग्याच्या रूपात आलेले महादेवजी. काय वेळ आहे बघा देवाचं. याचं वेळ लागतच नाही, एकदा लागलं ना निघतच नाही. लावी म्हणा पिसे गोविंदाची. एकदा पिसं लावा देवाला, देवाचं पिसं लागलं, सत्याचं पिसं लागलं. म्हणतात ना बाया, आमच्या मालकाला लय पिस आहे, आमच्या मालकाला लय पिस आहे. काकड्याचं पिस, उठलं की काकडा, उठलं की भजन, उठलं की हरिपाठ, उठलं की भजन. कुठे नका पाहू करी करा हरिकथा, तेथे अवचिता सापडे. भजन काय करायचे, देव सापडतो भजनामध्ये. पाहे पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. जिथं माझा नाम घोष चालू आहे, जिथं सप्ताह चालू आहे, जिथं भजन चालू आहे, जिथं हरिपाठ चालू आहे, काकडा चालू आहे, देवाचं वास्तव्य तिथं असते. देवाचं पिस लागलं पाहिजे. ते पिस लावावं लागतं. एकदा लागलं ना मग पिस निघत नाही. अर्जुनाचं पिस देवाला लागलं ना, अर्जुनाला देवाचं पिस लागलंय. अर्जुनाचा केश केश श्रीकृष्ण 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 म्हणत होता. देवाच्या पत्नी म्हणायला लागल्या देवाला, उठलो की काय यायला पांडवाच्या घरी, उठलो की काय पांडवाच्या घरी. ज्यावेळी अर्जुनाची महती कळाली, अर्जुनाची महती कळाली, अर्जुन भेटण्याकरता आले. एक दिवस रुक्मिणी आई साहेब होत्या. भगवान कुठे बाहेर गेले. बसतो तोपर्यंत शेजीवर बसले, बसल्या जागीच असं लोळले लोळले झोप लागली. भगवान आले बाहेरून, आणि बाहेरून आल्यावर रुक्मिणी आई साहेब बोलतात, अर्जुनजी आलेले आहेत. पाय धुतो तोपर्यंत दोघांनाही ताटं वाढ, दोघांनाही ताटं वाढले. भगवान परमात्मा बसले. जा लक्ष्मी जा बोलो अर्जुनाला. लक्ष्मीजी गेल्या. अर्जुन घोरत होते झोपीमध्ये, पण आवाज चालू होता, श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. कान लावला, लक्ष्मीने कान लावला. बापरे, म्हणजे काय भक्ती अर्जुनाची. लक्ष्मी येत नाही. 2 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट झाले. दुसऱ्या पत्नीला पाठवलं. जा, का लक्ष्मी येत नाही, बोलून आण जा, अर्जुनाला बोलो. गेली दुसरी पत्नी. लक्ष्मी मोठ्यानं बोलू नको, ऐक, आवाज ऐक, आवाज ऐक. काय आवाज आहे? कान दे. श्रीकृष्ण 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 आवाज यायला. बापरे, आम्हाला कीर्तनात श्रीकृष्ण येईना, पंक्तीत श्रीकृष्ण येईना. खाऊस तर थोडी म्हणलं पाहिजे ना, नाही म्हणत माणूस. पुंडलिक म्हणणं पण जड जाते. कवाशी पाणी फिरून कवाशी चालू करू. किती प्रेम असेल हो, काय जीवभाव असेल, काय निष्ठा असेल. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार, हे वर्म चुकू नको. जिथे गेली तिकडच चालली. तिसरी पत्नी पाठवली. ती म्हणे, बघ ना, ऐक ना, आपण म्हणतो देव पिसा आहे, देव पिसा आहे, अर्जुन बी पिसाच आहे. काय बघ की झोपीत पण ते कृष्ण कृष्णच म्हणायले. रोमा रोमातून कृष्ण कृष्ण आवाज. अर्जुनाला हे पिसत तेच ना, आपण म्हणतो आपलंच येडं झालंय म्हणून तो बाई आपल्याला म्हणते त्या येडे येडे येते. परमार्थिकाला जे येडं म्हणते हे देवाच्या पत्नीपासूनच चालत आलेलं आहे. म्हणून तर देव परमात्मा पांडवांच्या घरी नांदला हो. नांदेत या घरी दैवत पंढरीचे. एकही येत नाही. 2-3 गेल्या, 4 गेल्या तिकडं. शेवटी भगवान उठले. कोणीच येत नाही. मी जातो बोलो अर्जुनाला. गेले भगवान. लक्ष्मीने सांगितलं, तेव्हा आम्ही रमलो का रमलो. बघा ना किती भजन चाललंय, गोड भजन आवाज यायलाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ
जय हो. वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे सारखं भजनाचं वेळ लागले अर्जुनाला. कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. गोविंदा शनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. सतत भगवंताचं नामस्मरणाचा वेळ होतो. भगवान तिथं पोहोचले. भगवान तिथं पोहोचल्यावर लक्ष्मीने सांगितलं, देवा काय सेवा आहे अर्जुनाची, आम्ही तुम्हाला काही समजलं नाही, काय सेवा आहे अर्जुनाची. बघा किती सुंदर अर्जुन भजन करतात. झोपेत येत गाड गोरायला लागलेत अर्जुन आणि भजन आवाज चालू आहे. किती गोड भजन चालू आहे. आणि भजन करता करता भगवंतानी अर्जुनाचे पाय चेपायला सुरुवात केली. हो माझा अर्जुन दमला असेल, माझा अर्जुन थकला असेल, भागला असेल. भागली या मज वाहतील कडी, पाय चेपायला लागले. काय कारण आहे? भजन आहे अर्जुनाचं. देवाचं वेळ लागलं पाहिजे माणसाला, तसं अर्जुनाच्या मनाला वेळ होतं. माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. महादेवजी बोलायला लागले, दाखव मला. नाही दाखवत, नाही दाखवणार, नाही दाखवणार. समोर एक वृक्ष होता. वृक्षाखाली जाऊन बसले महादेवजी आणि देवाचं स्मरण चालू केलं. आता देवालाही भेटायचंय, कृष्ण परमात्म्यालाही महादेवाला भेटायचंय, पण मध्यस्थी आई आहे.
काय करावं? लहान लेकराला एक लीला करता येते, ती कोणती? रडण्याची लीला. मनासारखं काही नाही झालं तर रडल्याशिवाय राहत नाही, सारखं रडणं धरलं देवानं. रडते माझे बाळका, जय हो. समजाविता राहिना. रडते माझे बाळका, समजाविता राहिना. हरी बोल. रडते माझे बाळतान हे समजाविता राहिना. गोकुळात आल्यापासून भगवान एकदाही रडले नाही. रडण्याची लीला भगवान करतात, रडायला लागले भगवान. यशोदा समजूत घालायला लागली देवाची. खुळखुळच वाजवत्यात महिला, काहीच वाजवत्यात, साखळीच वाजव, हेच वाजव, तेच वाजव, काहीही वाजवू शकतात. पण कृष्ण कन्हैया काही हे रडणंच वेगळं होतं. दुःख वेगळं, गोळ्या वेगळ्याच, दुखडच राहत नाही. तुला हे देऊ का, तुला ते देऊ का, तुला ते देऊ का, तुला पेढा का, पेढ्याचं दुखणंच नाही ते. नाना परी समजाविते मागील ते खाया देते. मागील ते खायला देते. तुला थापटायला लागली. थापटणं लहान नसते महाराज, साधारण लेकरूत होते, थापटण्यानंच गार बसते. मला ही मै मथारी तर मला हाणायचली. एवढं थापट नाही, रप 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 थापटणं. आंघोळ घातली की बाळ झोपत आहे. कारण काय, झोपायला त्या झोपी घालायला बाया असतात पुन्हा कोणत्या 70-80 वर्षाच्या. तुला येत नाही पुरी आंघोळ, मी घालते, थांब. कडक पाणी महाराज, त्या बाईला कडक पाणी लागतच नाही. निब्बर बोट असते आणि त्या बायाला जास्त पळत नसते जास्त महाराज, त्या लागणीचं साह्य असते. कडक पाण्यानं स्नान घातलं आजीनं लेकराला. त्याचे पाय इकडं वड तिकडं वड, असं कर तसं कर. महाराज ते लेकरू पुन्हा जे गच पडलं, उठच तर वाटलं मथारी येते पुन्हा आज होती पायपिन घालणारी. बघ म्हणे कसं झोपते आंघोळ घातली की. का म्हणलं काहाला उठत ते मराय पुन्हा. त्याला माहिती उठावतं येतीच बाई, 2 तास 3 तास हालतच नाही. मग बघतं ही कुणकडे गेली का, मग त्याची मायच दिसली. म्हणला मग रडायला हरकत नाही, आता उचली ती महिमा. कन्ह्यानं रडणं धरलं. नाना परी करीतो छंद
रडतो हा स्फुंद स्फुंद. रडण्याच्या लीला येतो आणि रडणंही महाराज पुरुषाला येत नाही, स्त्रियांना जास्त रडणं येतंय. लगेच लवकर रडतात स्त्रिया. ओळख असो नसो सीटवर भेटावं. नांदेडला बस स्टँडला भेट झाली, दोघी एका शेतावर बसल्या, ओळख नाही कुठली बाई, ती पलकडची फुसफुस करू लागली. काय दुःख होतं हिनं ऐकलं की हिनं फुसफुस करायला सुरू झालं. लगेच एकमेकीच्या दुःखात सहकार्य करतात. त्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. पुरुष रडना किती दुःख होऊ द्या, जवळचा माणूस जाऊ द्या, लेस रडायला लागला, आतली आत रडतो पण बाहेर काढता येत नाही. लेस रडत म्हणते अरे बापो, त्याला बाकी काही म्हणता येईना. रडण्यात बोलू जाणे ह्याच, रडण्यात काही मागू जाणे ह्याच, रडण्यात काही दागिने विसरले त्या मड्यावर तर ह्याच म्हणू जाणे. बाप्पा त्याला अंगठी किती छान, म्हणजे अंगठी विसरली काढू, घ्या काढून अंगठी. पुरुषांना बोलणं होईना. कन्हैया रडायला लागले, स्पुंदून रडायला लागले. स्पुंदून रडणं म्हणजे बंद करणं. आणि बंद केल्यावर आता आईला वाटते थांबलं गडे म्हणल्यावर आई दुसरं कामाला लागायचं की हा पुन्हा गळा काढायचा. स्पुंदून रडायला लागली. भगवान नेत्रा वाटे वाहे बोध याचा डोळा लागेना. झोपणं तर नावच नाही हो, डोळे टक बघायला रडायला लागले. काय करावं म्हणे बाबा रे. घामाघूम झाली महाराज. दुसरी गोपिका आली, यशोदे काय झाले आज कृष्णाला. अगं म्हणे काही सांगताय ना, काय झालं की. अगं लहान लेकरू साजरं आहे ते, आणि कन्हैया फार साजरा आहे महाराज. आणि लहान लेकरू साजरे दिसते, तो फार साजरे. कोणाचंही असू द्या लेकरू, लहान लेकरू फार सुंदर गोंडच दिसते, वाटते उचलूनच घ्यावं त्याला, आहे की नाही. काल ते कृष्ण झालेलं पोरग किती मस्त वाटू लागलं ते. कन्हैया लहान लेकरू साजरं दिसते, सुंदर दिसते, कारण रूप तसं आहे महाराज, ते देवानं दिलेलं. कन्हैया सुंदर दिसायला लागले. किती सुंदर. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी सी कळा लोपलिया. भगवंताचं रूप हे सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार कानी कुंडली मकराकार. सुंदर रूप आहे. साधारण लेकराला दृष्ट लागते महाराज. हे लेकर तर असे आहेत आपले, काही काही फक्त हसले तर दात दिसते तितके काळी झर, त्याला दृष्ट लागायला नाही. हे तर साधारण लेकरू आहे का. जगाचा मालक आहे परमात्मा. अगं तर नजर लागली असेल कोणाची, नजर काढ त्याची. या कान्हाला झाली ग कोणाची नजर नजर नजर. दुष्ट काढी ते बाई मी उतरी पदर. दुष्ट काढी ते बाई मी उतरी पदर. या कानाला झाली ग कुणाची नजर. नजर नजर नजर. दुष्ट काढी ते बाई मी. दुष्ट काढी ते बाई मी. दुष्ट काढी ते बाई या कान्हाला झाली कोणाची नजर नजर नजर. अनेक प्रकारांनी दृष्ट काढली. जनाबाई काढीन दृष्ट भक्तीच्या मोहऱ्या मीठ. जनाबाईने दृष्ट काढली देवाची. दृष्ट काढली तरी काही देव थांबत नाही. काय करावं देवाला. शेवटी घामाघूम झाल्या. अंतरून झाडून बघितलं, पाळणं झाडून बघितला, काही चावलं का याला. कपडे काढून बघितले, काही चावलं नाही, काही झालं नाही. शेवटी अंतकरणाला लावलं, हृदयाला लावलं, कृष्णाला कान्हाला.
पोटी धरोनी आदम सर्वांगी सुटला धाम एका जनार्दनी प्रेम येशुदेशी रडायला लागल्या यशोदा माता. काय झालं असेल कन्हैयाला? गोकुळात आल्यापासून एकदाही कन्हैया रडला नाही. आज काय झालंय कन्हैयाला? प्रेम आवरणा प्रेम पोटाला विलगलं कन्हैयाला. आणि जगाचा मालक रडतोय. हो काय नवलय महाराज. कृष्ण अवतार हा नवलाच. नवलय केवढे 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 नकळे कान्होबाचे कोडे. जगाचा मालक रडायला लागला बाबा. दुसरी गोष्ट काय म्हणते, यशोदे रडून जमणार नाही. नेमकं सकाळी पहिल्यांदा घरी कोण आलता तुझ्या? कोणी एक बाबा आलता. कसा होता? मसन जोग्यासारखा. काय म्हणू लागला? कन्हैयाला दाखव. तू काय म्हणलीस? दाखवत नाही म्हणलीस. बहुतेक त्यानंच काही केलं असेल. यशोदा म्हणे बघ बरं कुठं असलं तर. बाहेर गेलं, झाडाखाली बसलेला होता बाबा. आणि बाबा देवाचं स्मरण करू लागला. महादेवाचे भजन करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम.
महादेवाचं तोंड हलवू लागलं. श्रीराम जय राम जय जय राम. त्या गोपिकेने पाहिलं आणि धावत गेली यशोदे. तो बाबा बसला आणि काहीतरी बुडबुड करायला लागला. यानंच काहीतरी जादू केली. त्यामुळे कृष्ण कन्हैया रडायला लागले. जात्या बाबाला बोलव. गोपिका पुन्हा गेली. बाबा तुम्हाला बोलवलं यशोदेने, कृष्ण कन्हैया दाखवते म्हणते. महादेवजी म्हणले आता मी घरी येत नाही, मी येणार नाही तिकडे, आता मी इथंच थांबलेलो आहे. गोपिका धावत गेली. यशोदा तो बाबा येत नाही म्हणतो. नाही म्हणत नाही म्हणत, आपण जाऊ त्याच्याकडे, चला. दुःखावाल्या माणसाला वैद्याकडे जावं लागतं. कुठेही तो असो, पेशंटला डॉक्टरकडे जावं लागतं. तसं यशोदा माताने घेतलं कृष्ण कन्हैयाला आणि गोपिका वगैरे निघाल्या. लांबून बघितलं गोपिकांनी या बाबाला, यशोदेने बघितलं. कन्हैयाचं रडणं चालूच होतं. घामाघूम झळती यशोदा. पाहिलं लांबून बघा, 10 फुटाहून बघा बाबा. घाबरलं माझा कन्हैया. भीती वाटेल त्याला. कृष्ण कन्हैयाने लांबून बघितलं महादेवजीकडे. महादेवजीने लांबून बघितलं कृष्ण कन्हैयाकडे. कृष्ण परमात्मा हसायला लागले महादेवाकडे बघून आणि महादेवजी रडायला लागले. यशोदा म्हणते तो अजब की बात आहे. पेशंट डॉक्टरकडे आणलं दुरुस्त करण्याकरता, डॉक्टर म्हणतो मीच आजारी. आता हे पेशंट घेऊन जायचं कुठं? डोळे कमी झालते एका माणसाचे, एका माणसाचे 2 माणसं दिसू लागली. नजर धावळ धावळ दिसू लागली. डॉक्टरकडे गेले डोळ्याच्या. डॉक्टर साहेबाला म्हणतो डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसायला लागले. डॉक्टरचे डोळे बिघडले होते. डॉक्टर म्हणतो तुम्ही चौघ कशाला आले? डॉक्टरला एकाचे 4 दिसू लागले. कृष्ण कन्हैया हसू लागले. कभी हसता कभी रोता, हसितं मधुरं अमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, हृदयो मधुरं गमनं मधुरं. हसणं मधुर आहे महाराज. देवाचं रडणं मधुर आहे, चालणं मधुर आहे, बोलणं मधुर आहे, खेळणं मधुर आहे. ज्या काही देवाच्या लीला आहेत रडण्यातूनही मधुरताच आहे. यशोदेला वाटलं इतका वेळ झाला, मी पाहायला लागले, समजायला लागले, समजत नाही. आणि या बाबाकडे पाहिल्याबरोबर रडणं थांबले आणि कृष्ण कन्हैया हसू लागले. महादेवजी म्हणतात देवा किती वेळच बसलोय तुमच्याकरता, सर्वस्वाचा त्याग केलाय हो, सगळं सोडून दिले मी. तेजोनी कैलास सर्व ही संपत्ती, सर्व संपत्तीचा त्याग केलाय, कैलासाचा त्याग केलाय. स्मशानात वस्ती रुद्र करी, स्मशानात राहतात महादेवजी. आणि एवढं करूनही तुम्ही मला भेट देत नाहीत. भेटी जी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. जवळ जवळ दिलं, जवळ दिल्यावर फक्त एकमेकाचं काय प्रेम आहे, एकमेकाचा काय भाव आहे, यशोदेला काहीच कळत नाही. हिला काय कळणार आहे महाराज, हा कोण आहे, हे बाबा कोण आहे, आलाय सोंग घेऊन कोणतं, हे सोंगच आहे महाराज. देवा करता सोंगच घ्यावं लागतं, ते सोंगच आहे की आपलं. देवा करता सोंग घ्यावं लागतं. संसाराचं सोंग घेण्यापेक्षा, लटकं सोंग घेण्यापेक्षा, नाही तिची घेता श्री होईल दुरी निज पंथ, त्या सोंगानं सगळ्याची वाट लागून जाते. पण या सोंगानं माणसाला देव साध्य होतो. सप्ताहाचं सोंग आहे महाराज, नामस्मरणाचं सोंग आहे.
आणि या सोंगातून काय होतं? परमात्मा साध्य होतो म्हणून करायचंय. अन्नदान का खर्च करायचंय? अनाठाई का ते नाही? अनाठाई नाही बाबा. एका शीताचं महत्व आहे, एका ग्लासभर पाण्याचं महत्व आहे, एका डाळिंबीचं महत्व आहे, एका थेंबर वर्णाचं महत्व आहे. आणि हे प्रत्येकाला घडत नसते. ज्यांना घडते भाग्यवान आहात. अन्नदानासारखं जेवणात कोणतं पुण्य नाही. सोबत येणारं अन्नदान आहे. मला सप्ताहात अन्नदान करणं म्हणजे सोबतची सामग्री जमा करणे. अन्नदान आहे दृढ आयुष्य, उदक दाने सदा सुखी. सप्ताह करता अन्नदान दिलं, परमात्मा दृढ आयुष्य प्राप्त करतो. कोणत्याही जन्माला जा, तुम्हाला पोटभर खाऊ घालतो. आणि ज्यांनी सप्ताहाला जार दिले पाण्याचं बोरच दिला म्हणले आपला 7 दिवस बोर वापरा, त्याच्या जीवनात दवाखाना कधीच देऊ लागू देत नाही. अन्नदाने दृढ आयुष्य, उदक दाने सदा सुखी. तुला सुख देतो म्हणते परमात्मा. देवा करता सोंग घ्यावं लागतं. हे आपलंही 7 दिवसाचं सोंगच आहे. कथा कीर्तन भजन सगळ्याचा त्याग करतो ना माणूस. 7 दिवस का होईना, पण तुकोबाराने कायमचा त्याग केलता. संसाराच्या नावे घालून या शून्य कोपला पाटील गावीची लोका सगळं करून तुकोबारा भांडाऱ्या भामचित्रा डोंगरावर जाऊन बसले आणि शेवटी देवाची प्राप्ती करून घेतली. त्याकरताच आपल्यालाही तिथपर्यंत जायचे. हळूहळू ढाळे पण जरा उशीर झालाय, आपल्याला जायचंय लांब. प्रवास लांबचा आहे, पण सांच्या परी आपण निघालोत. ठीक आहे, रात्री 11-12 पर्यंत पोहोचतो. अंधाराचा रस्ता सापडलच. हळूहळू ढाळे केतुलेने के वेळे मार्गाचे ने बळे निश्चित ठाके 10 मिनिटाची इंट्रोल. हरे राम